जय भीम सर्वांना. कालच्या प्रकरणाबद्दल मला थोडंच बोलायचं आहे, जास्त वेळ नाही आहे माझ्याकडे. की जे काही लोक मला प्रश्न करत आहेत ना, की तू मांग आहेस की बौद्ध आहेस, मला जात नाहीये. मी भारतीय, हीच माझी जात आहे. आणि जातीवरून बोलू नका. त्याचा माझं जे काही भांडण झालंय ते त्याने मला पर्सनली काही मेसेज टाकले, त्याच्यामध्ये तो जातीयतेवरून बोलत होता, पण तो पर्सनली मला बोलत होता. त्याला समाजाला मदत घेऊ नका किंवा कुठल्या जातीला मध्ये घेऊ नका. माझं एकच तुम्हा लोकांना सांगायचं आहे, जोपर्यंत माझ्यावरती मला मेसेज करत होता, मी सहन करत होते, त्यावेळेला कोणीही माझ्यासोबत उभं नव्हतं. मी माझ्यासाठी स्टँड घेतलाय, माझ्यासाठी मी उभी राहिली आहे. त्याच्यामुळे प्लीज कोणीही एवढं टेन्शन घेऊ नका किंवा काही कुठलं मॅटर क्रिएट करू नका. कारण की त्याने माफी मागितली. मला फक्त एक माफीचा एक व्हिडिओ त्याचा पाहिजे, त्याने माफी मागितली आणि विषय काल रात्री क्लोज झालाय. ह्याच्यानंतर जर का त्याने काही कमेंट केली किंवा मला मेसेज केले, तर नंतर मग मी पण पोलीस कंप्लेंट करेल. पण मी बघून घेईल. मी याच्यामध्ये समाजाला इन्व्हॉल्व केलेलं नाहीये. तर माझं तेच म्हणणं आहे सगळ्यांना की प्लीज कोणीही मला मेसेज, कमेंट, कॉल प्लीज करू नका. जे काही होतं ते मी एकटीने सॉल्व्ह केलेलं आहे. याच्यानंतर त्याची हिंमत नाहीये, तो करणारही नाही. कारण की त्याने काल रात्री सांगितलंय की तो याच्यानंतर कुठली हिंमत करणार नाही मेसेज किंवा कॉल करण्याची. तर बस इथे हे मॅटर बंद करा आता. नका ह्याच्यावरती, या टॉपिकवरती बोलायचं नाहीये मला. आणि मला काही फेमस व्हायचं नाहीये. मला फेमस व्हायचं असतं, मला प्रसिद्धी पाहिजे असती, तर मी खूप आधी झाले असते. प्रसिद्धी खूप आधी मिळवली असती. मला ते अभ्यास न करता गुगलवरून काहीतरी आपलं डाउनलोड करायचं आणि सोशल मीडिया समोर मांडायचं, ते माझ्याच्याने होत नाही. खरंच नाही होत ह्या सगळ्या गोष्टी. मग मी प्रसिद्धीसाठी काहीही केलेलं नाहीये. मी माझ्यासाठी आवाज उठवला, माझ्यासाठी मी भांडले. आणि जर का मला प्रसिद्धी पाहिजे असती तर मी समाजालाच एकत्र केलं असतं, समाजाला मी मदत मागितली असती आणि समाजाला तिथपर्यंत घेऊन गेले असते. 10-4 व्हिडिओ टाकले असते, एक व्हिडिओ नसता टाकला. माझे असे कित्येक व्हिडिओ आले असते प्रसिद्धीसाठी. आणि हे प्रसिद्धीसाठी मी काहीही केलेलं नाहीये. मला प्रसिद्धीची गरज नाहीये. उगाच काहीही इनबॉक्सला येऊन बोलू नका. मला कुठल्याही मातंग भावाने किंवा माझ्या कुठल्याही भावांनी मला पैसा पुरवलेला नाहीये. काही भलतंच काहीतरी बोलू नका. स्वाभिमानाने जगते. बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधानिक अधिकार दिलेले आहे आपल्याला, त्या अधिकारांवरती जगते मी. शिकले, चांगल्या ठिकाणी जॉबला लागले, चांगला पगार कमवते. ह्याच्या व्यतिरिक्त मला काही नकोय. खूप सिंपल लाईफ जगत आहे. मला नकोय फेम. माझे विचार पटत असेल तर मला, जे काही तुम्ही माझ्या इन्स्टाला किंवा फेसबुकला मला फॉलो केलंय तर ते ठीक. जर माझे विचार नसेल पटत, मी कुठेतरी चुकीची वाटत असेल तर ते तुमचं, तुम्हाला स्वतंत्र आहे. तुम्ही मला अनफॉलो करून जाऊ शकता. आज तो व्यक्ती मला काय बोललाय, कशा शब्दामध्ये बोललाय, कुठल्या अँगलने बोललाय हे मला माहिती आहे. तुम्हा लोकांना नाही माहिती. ज्या वेळेला स्वतःच्या सख्ख्या बहिणीवरती वेळ येईल ना, त्यावेळेला तरी तुम्ही स्टँड घ्याल. आज मी एक समाजाची आहे, मी बाबासाहेबांच्या विचारांवरती चालणारी स्त्री आहे. तर तुम्ही मला सुद्धा ट्रोल करत आहात, मला सुद्धा बोलत आहात. पण कमसे कम माझ्यामध्ये हिंमत आहे. मी 10 लोकांना तोंड देऊ शकते. मी ठामपणे उभी राहून बोलू शकते. कदाचित तुमच्या बहिणीमध्ये ती हिंमत नसेल तर तुमच्या बहिणीचा पाठिंबा द्यायला शिका. जर कोणी तुमच्या बहिणीकडे बोट दाखवत असेल ना, ते बोट असं वाकडं करून मोडून त्याला, त्या माणसाला गाडा तिथे. कारण की अन्याय सहन करणारा खरा गुन्हेगार असतो. आणि मी अन्यायाविरुद्ध आवाज उठवला तर माझ्यावरती तुम्ही लोक बोट उचलायला लागलेत. मी पहिल्या याच्यामध्ये त्या माणसाला समजावून सांगितलं होतं. मी शांत बसले होते. परत त्याने हिंमत केली, मेसेज केलेत मला. जे काही आहे ते मातंग महार या जातीवरती तो मला बोलायला लागला. काय गरज आहे? जे काही होत आहेत ना, मोठमोठे कार्यकर्ते आहेत, पुढारी लोक आहेत, नेते आहेत आपले, काम करायला ह्या विषयावरती. आपण समाजातला खूप छोटा एक घटक आहो. आपण का समोर येऊन काहीतरी, आपल्याला ज्या गोष्टी समजत नाही, ज्या गोष्टींवरचा आपला अभ्यास नाहीये, त्या गोष्टींवरती बोलायचं कशाला? का आपण बोलायचं? माझं हे म्हणणं आहे. आमचा काहीही सामाजिक वाद नव्हता, वैचारिक वाद नव्हता. तो करतही असेल तिकडे राजकारण किंवा जे काही असेल ते कार्यकर्ता म्हणून वावरत असेल, तो त्याचा प्रश्न आहे. त्याच्या मागे लोक फिरतायत. त्याने फेम मिळवलाय. मला नकोय फेम, मला नकोय प्रसिद्धी. आणि हे जे काही केलंय हे मी माझ्या स्वतःसाठी केलंय. माझ्यावरती त्याने बोट उचललं होतं.
त्याच्यामुळे मी त्याला बोलले, मी तुम्हा लोकांना मदत नाही मागितली. मी मूर्ख आहे का रात्रीचे 1-1:30 वाजता तिथे जाऊन त्याला बोलणारी? त्याने मान्य सुद्धा केलं हे तुम्हाला समजत नाहीये का? त्याचे मेसेजचे स्क्रीनशॉट सुद्धा मी टाकले हे तुम्हाला वाचता येत नाही का? की एखादी स्त्री जी स्वतःसाठी आवाज उठवून समोर येते, समाजासमोर येते, तुम्ही त्या स्त्रीला टार्गेट करता. जी तुमच्याकडे मदत मागेल त्या स्त्रीच्या पाठीशी तुम्ही तिला अबला म्हणून तिच्या पाठीशी उभी राहाल, पण जी खंबीरपणे समाजासाठी किंवा स्वतःसाठी उभी राहणार त्या स्त्रीच्या पाठीशी उभं नाही राहत आहेत. उगाचच नाही बोलायचं कुणाला. त्याने रात्री माफी मागितली, ठीक आहे. एक मला व्हिडिओ पाहिजे होता कारण की मी सोशल मीडियाला एक त्याच्या स्क्रीनशॉटचा व्हिडिओ टाकला होता. काही लोक मला प्रश्न करत होते, त्यांची उत्तर त्यांना मिळाली. मग एवढ्याशा गोष्टीचा अरे रे काय? ज्या लोकांनी कधी फॉलो नव्हतं केलं, जे लोक माझे व्हिडिओ सुद्धा बघत होते पण कधी फॉलो नव्हतं केलं, आज ते लोक मला फॉलो करायला लागले. नका करू मला फॉलो, मला नाही गरज. अनफॉलो करून जा मला. मी हे सगळं प्रसिद्धीसाठी नाही करत आहे. तुम्हा लोकांना वाटतंय ना प्रसिद्धीसाठी, तर मला प्रसिद्धीची गरज नाहीये. माझी जी सिंपल लाईफ आहे मी त्याच्यामध्ये खूप खुश आहे. मला प्राऊड फील वाटतं मी बाबासाहेबांच्या विचारावरती चालले. मला तुम्हाला सांगायची गरज नाहीये की मी कोण आहे, काय आहे, किती मोठी पुढारी बनू शकते म्हणून. गळ्यात निळा शेला घातल्याने, डोक्यात टोपी घातल्याने, निळी टोपी घातल्याने कोणीही आंबेडकरवादी होत नाही. समाजाला भरकवण्याचे कामं करू नका. कोणीतरी आज माझा एक व्हिडिओ काय व्हायरल केला, ते मॅटर काय क्रिएट झालं, तर लगेचच खूप सारे मेसेज यायला लागलेत. मला गरज नाहीये प्रसिद्धीची. मी जिथे आहे तिथे ठीक आहे. राजकारण 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 हे राजकारण नाहीये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राजकारण करायला शिकवलं नाही. त्यांनी स्वतः राजकारण सोडून दिलं होतं आणि आपण त्यांच्याच नावावरती राजकारण करायला बसलोत. कोणी म्हणतंय त्याला तुम्ही स्वतः प्रसिद्धीसाठी व्हिडिओ टाकला, कोणी म्हणतंय की तुम्हाला पैसे भेटले का. अरे तो मला कशा याच्यामध्ये बोलतोय हे तुम्ही थोडे विचार करा ना. मी काहीतरी समाजाला समोर खरं आणण्याचा प्रयत्न केला आणि समाज उलटा काहीतरी बोलतोय. क्यों येते यार अशा विचारांची. त्याने स्वतः मान्य केलंय, तो बोललाय तिथे. मला जे चुकीचं वाटलं ते चुकीचं वाटलं, त्याच्यासाठी मी त्याला प्रश्न केलाय. तो तिथे गेल्यानंतर आगाऊ शब्दामध्ये बोलत होता. तिथे फक्त त्याचं माझं जे काही बोललं होतं ते मेसेंजरवरती जे काही बोलत होतं त्या टॉपिकवरती त्याने बोलायला पाहिजे होतं, पण तिथे जाऊन सुद्धा तो त्याचं तेच चालू होतं. मातंग समाज असा, मातंग समाज तसा. अरे ठीक आहे ना, तू काम करतोय तू कर ना, पण तो मॅटर ह्याच्यामध्ये नको आणू ना. माझा कुणाशीही वैर नाहीये, कुणाशीही नाही. मी आजपर्यंत कुठल्याच टॉपिकवरती बोलले नाही आणि मला बोलायचंही नाहीये. मी शांत आहे, मला शांत राहू द्या. मला कुठल्याच प्रकरणावरती बोलायचं नाहीये. तिथे म्हणतोय की माझ्या कुठल्या तरी भावाने त्याच्याकडून पैसे खाल्ले. मग नाव सांगायची हिंमत ठेवायची ना, कुठला भाऊ आहे. माझा कुठलाच भाऊ जो कोणी अनोळखी आज मला 2 सेकंद आधी जरी ज्याने मला ताई म्हणून मेसेज टाकला असेल ना, तोही व्यक्ती माझ्या नावाशी गद्दारी करू शकत नाही. ताई म्हटलं तर ताई हा बहिणीचं नातं तो पक्का निभवल. माझ्यासाठी कुणाकडून 2 पैसे घेऊन तो बेईमान होणार नाही, एवढी मला गॅरंटी आहे. ठीक आहे, त्याने व्हिडिओ टाकला, मी माझा व्हिडिओ डिलीट करून टाकेल. मला नाही करायचं. तो काहीतरी समाजकार्य करतोय, तो चांगलं करतो, वाईट करतो, त्याचं कर्म त्याच्यासोबत. पण मला हे प्रकरण नाही वाढवायचं आहे. आणि वाढवलं तरी सुद्धा ते माझं पर्सनल प्रकरण राहणार. मग समाजाने ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व नाही व्हावं. लाट्याकाट्या घेऊन काही मी रस्त्यावरती आली नाही समाजासाठी, किंवा हे चळवळीचं मॅटर नाहीये, चळवळीचे रिलेटेड मॅटर नाहीये. हे माझं पर्सनल होतं आणि याला पर्सनलच राहू द्या.
उगाचच ज्या गोष्टींचं आपल्याला नॉलेज नाही त्या गोष्टीवरती बोलू नये. पहिल्यांदा माझे काही जे आधीचा व्हिडिओ आहे त्याच्याकडे जा, ते बघा तुम्ही. मला चुकीचं वाटलं म्हणून मी ऍक्शन घेतली. अरे रावीची भाषा करतो, तू ता करून बोलतो. एकीकडे त्याने तसे मेसेज टाकले आणि दुसरीकडे काल रात्री मला ताई म्हणून म्हणत होता. तुम्ही सांगा मला, तुम्ही जर मला ताई म्हणत असाल तर बेईमानी कराल का? तुमच्या बहिणीसोबत तुम्ही बेईमानी कराल का? आणि शांत बसायचं, मी त्याला ब्लॉक करून निघायचं का? लय मला ज्ञानाच्या गोष्टी सांगतात काही लोक की त्याला ब्लॉक करायचं म्हणून. का ब्लॉक करायचं? म्हणजे त्याने परत दुसऱ्या कुठल्या तरी स्त्रीला मेसेज केले पाहिजे. 3 ठिकाणून त्याने मला मेसेज केले. इन्स्टावरून केला, फेसबुकवरून केला आणि थ्रेडवरून सुद्धा केला. म्हणजे तोच कुठून ना कुठून तरी माझ्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करत होता ना. आणि मी शांत बसणारी नाहीये, मी धरून ठेचणारी आहे, चांगली चौकात मी हे करणारी आहे. जिथपर्यंत माणूस अन्याय सहन करतो तो लिमिट असते काहीतरी. त्याला ब्लॉक करायला मला काही हरकत नाही, ब्लॉक केलं असतं. अरे पण तो सामाजिक काम करतोय कुठे काहीतरी, त्याच्या मागे 40,000 लोक फिरतायत माझ्या समाजातले, आणि हा माझ्या समाजाला भरकटवतोय. ह्याची रियालिटी समोर आली पाहिजे होती. त्याच्यासाठी आज मी ऍक्शन घेतलं म्हणून, मी आवाज उठवला म्हणून ठीक आहे. उद्या अशा कितीतरी आपल्या बहिणी टार्गेट केले असतं त्याने. त्याला त्याच्या पुरुषत्वाचा घमंड आहे. मी एक स्त्री आहे तर मी कमी पडते का? काहीतरी यार डोकं लावण्यासारखं आहे की तुम्ही लोक जो चुकीचा वागला त्याच्यासाठी मी आवाज उठवलाय, आणि तुम्ही लोक उगाचच काहीतरी माझ्या कमेंट बॉक्सला, इनबॉक्सला येऊन मेसेज करताय. मला नाही बोलायचंय कुणाशी. खूप लोकांनी कमेंट मध्ये मला पर्सनली मेसेज केले, नंबर पाठवलेत, मला ताई तुमच्याशी बोलायचंय. मला फेमस नाही व्हायचंय मला फेमस. मी जिथे आहे तिथे ठीक आहे, मला नाही यायचंय समोर. 2 पैसा कमवते आणि जगते, कुठली प्रसिद्धी नकोय मला. कोणी कॉल मेसेज करू नका. जोपर्यंत एखाद्या स्त्रीवरती अन्याय होतो, ती स्त्री भीक मागते आधाराची, त्यावेळेला कोणी तिच्यासाठी उभं राहत नाही. आणि जी स्त्री खंबीरपणे उभी राहते ना, तेव्हा तिच्यावरती बोट उचललं जातं. आणि हा माझा समाज आहे, जो समाज जय भीम म्हणतो.